नमस्कार मित्रांनो, मी आज शिमला येथे जाखू टेम्पलला भेट देत आहे आणि तुम्हाला मराठी व्हिडिओ या व्हिडिओमधून तुम्हाला मी माहिती सांगू इच्छितो की मी जिथे व्हिजिट करत आहे, जिथे भेट देत आहे जाखू मंदिर. हे हिमाचल प्रदेशची राजधानी जी आहे शिमला येथील जाखू टेकडीवरती हे सर्वोच्च उंचीवरती असलेले हे शिखर आहे. हे मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे किंवा अंदाजे तुम्ही काही बोलू शकता. हे आहे 8,000 फूट उंचीवरती. 8,000 फूट उंचीवरती असलेले हे मंदिर आहे. हे जाखू टेम्पल हे हनुमानांसाठी समर्पित केलेले हे मंदिर आहे. हिंदू धर्माचं हे एक खूप मोठे मंदिर आहे, खूप मोठं श्रद्धेचं स्थान. इथे लोक या साईडला जे आहेत हिमाचलचे इथे जे लोक आहेत ते इथे खूप मोठ्या संख्येमध्ये व्हिजिट करतात. या मंदिराची जी हिस्ट्री आहे इथल्या लोकांना जेव्हा मी विचारली तेव्हा इथल्या लोकांनी सांगितली की इथले हे जे मंदिर आहे हे मंदिर इथे यासाठी बनवलेले आहे की जेव्हा हनुमानजी संजीवनी बूटी आणायला चाललेले असतात त्या टायमाला इथे हनुमानजींचं फूटप्रिंट आलेले. जसं म्हणजे मी पूर्ण सांगू इच्छितो, रामायण काळातली गोष्ट ही जेव्हा रावणाचा पुत्र मेघनाद यांच्या शक्तिबाणाने लक्ष्मण जी मूर्छित झाले होते तेव्हा त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी संजीवनी बूटीची आवश्यकता होती. आणि ती संजीवनी बूटी आणण्यासाठी हनुमानजी जेव्हा हिमालयाकडे आकाशातून जात असतात त्यांना जाखू पर्वतावर यश ऋषी तपश्चर्या करताना दिसले. हनुमानजींनी तिथे विश्रामासाठी व संजीवनीबद्दल माहिती घेण्यासाठी उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वजनामुळे ही टेकडी जेव्हा ते उतरले तेव्हा त्यांच्या वजनामुळे ही खाली दाबली. हनुमानजींनी यश ऋषींकडे संजीवनीची माहिती घेतली आणि परत येताना नक्की भेटण्याचे वचन दिले. परंतु येताना कालानेमी नावाच्या राक्षसामुळे त्यांचा वेळ वाया गेला. त्यामुळे लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी जवळचा मार्ग निवडला आणि यश ऋषींना भेटू शकले नाही. वचन मोडल्यामुळे काय नाही माकडे हे तुम्ही पाहू शकता. ते एक लहान मुलगा आलेला त्याच्या मागे पळाला तर ते घाबरलं तर त्या पप्पांनी उचलून घेऊन गेलं त्याला. काय प्रॉब्लेम नाही आहे, आपण कंटिन्यू करूया. हां, तर जेव्हा हनुमानजी संजीवनी घेऊन महागारी गेले त्यांना वाटलं की वेळ वाचवण्यासाठी त्यांनी ऋषीमुनींना भेट नाही दिली आणि ते डायरेक्ट संजीवनी घेऊन लक्ष्मणजीकडे गेले. पण वचन मोडल्यामुळे दुखवलेले जे यश ऋषी होते नंतर हनुमानजींनी दर्शन दिले. त्यानंतर याच ठिकाणी हनुमानजीची मूर्ती प्रकट झाली, स्वयंभू मूर्ती प्रकट झालेली या ठिकाणी. याची यश ऋषींनी मंदिरात स्थापना केली. जे तुम्ही आता पाहू शकताय की जाखू टेम्पल जे आहे त्या मंदिरामध्ये ऋषीमुनींनी स्थापना केलेली आहे. असं मानलं जातं की हनुमानजी ज्या ठिकाणी चरण ठेवले होते तिथे त्यांचे पदचिन्ह संगमरवरी दगडात जतन करून ठेवलेले आहेत, ज्यांचे दर्शन आपण आजही इथे आल्यानंतर करू शकतो. मी मंदिरामध्ये गेल्यानंतर व्हिडिओ काढणार होतो पण मी पहिल्यांदा पाहिलं की मंदिरामध्ये कोणीही व्हिडिओ नाही काढत. तिथे लिहिलेलं नाही कोणी की फोटोग्राफी प्रोहिबिटेड किंवा फोटो कोणी काढू नये असं काही लिहिलेलं नाही आहे. पण बरेच लोक फोटो वगैरे नव्हते काढत, कोणीच काढत नव्हतं. त्यामुळे मी पण तोच विचार केला की आपण पण तेवढं शहाणपणा दाखवायला पाहिजे की मंदिरामध्ये आलो आहे तर आपण दर्शनच घेऊन बाहेर निघूया. त्यामुळे मी तुम्हाला आतमध्ये जे मंदिर आहे ते आतमधून कसं आहे ते एक्झॅक्टली मी दाखवू शकत नाही. ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वतःच इथे येऊन व्हिजिट करावं लागेल, इथे येऊन भेटावं लागेल. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की हे मंदिर समुद्रसपाटीपासून 8,000 फूट उंचीवरती आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही इथे येण्यासाठी इथे 2-3 ऑप्शन आहेत. तुम्ही बाय वॉक पण येऊ शकता, चालतही येऊ शकता. दुसरं ऑप्शन म्हणजे ऑलमोस्ट इथून 20 ते 25 फूट खाली टॅक्सी येते तिथपर्यंत, तर तुम्ही टॅक्सीनेही येऊ शकता आणि तिथून पुढे वरती येण्यासाठी स्टेपचा यूज करू शकता. ज्या स्टेप्स आहेत त्या खूप छान स्टेप्स आहेत. ते स्टेप्सवरती पूर्ण वरती रोपिंग आहे आणि खाली पूर्ण हनुमानजीची ही आरती वगैरे लिहिलेली आहे.
हनुमान चालीसा लिहिलेली, हनुमान आरती लिहिलेली आणि दोन्ही साईडने लिहिलेली. असं नाही की तुम्ही फक्त वरती येतानाच तुम्हाला सगळं काय म्हणजे दिसेल, तुम्ही जेव्हा रिटर्न जाता तेव्हा पण दिसते. आणि वयोवृद्ध जे माणसं आहे जर त्यांना विजिट करायचं झालं तर तेही विजिट करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. शिमलामधून वरती येण्यासाठी तिथे रोपवे आहे. हे बघा माकड आपल्या व्हिडिओमध्ये आले. रोपवे आहे, तर रोपवेनी इथे वरपर्यंत येऊ शकतं. आणि वरती आल्यानंतर हे एस्केलेटर आहे जे की तुम्ही तिथून डायरेक्ट वरती येऊ शकता. तुम्हाला चालायची गरज नाही लागणार, काही नाही, तुम्ही इझिली येऊ शकता. किंवा ज्याला कोणाला ट्रेक करायचं आहे ते ट्रेक करूनही येऊ शकतात. त्या ज्या गाड्या दिसत आहेत तुम्हाला त्या गाड्या तिथपर्यंत येतात, तिथून पुढे तुम्हाला एलिव्हेटरने एस्केलेटरने यावं लागतं. तर जर कोणी येणार असाल तर 100% त्यांनी विजिट करावी. वरती आल्यानंतर तुम्हाला 108 फूट उंच, किती 108 फूट उंच ही हनुमानजीची मूर्ती स्थापित केलेली आहे. ही मूर्ती जी आहे ही मूर्ती 2010 इथे स्थापित केलेली आहे. आणि विशेष म्हणजे ही जी मूर्ती आहे, तुम्ही मूर्ती पाहू शकता किती मोठी मूर्ती आहे. ही मूर्ती जी आहे ही मूर्ती भारतातील सर्वात उंच मूर्तीपैकी एक आहे. ही मूर्ती इतकी मोठी आहे की ती संपूर्ण शिमला शहरातून दिसू शकते. आणि खरंच तुम्ही शिमला शहरातून कुठूनही पहा, तुम्हाला ही मूर्ती दिसते. इवन या मूर्तीला प्राईड ऑफ शिमला असेही म्हटलं जातं. आणि ही हनुमानजीची जी मूर्ती सिंदूर रंगाची आहे, म्हणजे केशरी रंगाची आहे. पूर्ण सिंदूर रंगामध्ये पूर्ण रंगलेले आहे. पूर्ण म्हणजे केशरी रंगामध्ये आहे म्हणू शकतो आपण. तर चला मित्रांनो, बस एवढंच. बाकी अजून तुम्हाला मी बाकीची इन्फॉर्मेशन देत राहील. पण जर तुम्ही कोणी विजिट करणार असाल तर त्यांनी 100% विजिट करावी. प्लेस खूपच छान आहे. आता मला शोधावं लागेल माझ्याबरोबर जे कोणी आलेलं आहे एक्झॅक्टली कुठे गेलेत. मी तुमच्याबरोबर व्हिडिओ काढण्यात बिझी झालो, तोपर्यंत बाकी लोक गायब झालेत. तर मी आता शोधतो माझ्या मित्रांना. तर तोपर्यंत चला मित्रांनो, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाकीची शिमलामधली जी काही इन्फॉर्मेशन आहे ते पण मी तुम्हाला देत राहीन. तोपर्यंत राम राम.